शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। 7 जिल्हे तहानलेले, वरुण राजा न बरसल्यास पिकांना फटका बसणार। बीड, लातूरमध्ये समाधानकारक पाऊस नाही। जुलैमधील सरासरीच्या 84% इतकाच बरसला। कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 7 तालुक्यांमध्ये अजूनही 25 ते 50% इतकाच पाऊस झाला आहे। वादग्रस्त मंत्र्यांना अभय, शिंदे यांच्याकडून शिरसाट आणि कदम यांची पाठराखण। विरोधकांच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट, गृहराज्यमंत्री योगेश कदम या मंत्र्यांना तुर्तास अभय दिले जाणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले। राज्यातील 18 तालुक्यांमध्ये होणार पोट इशाचा नकाशा, प्रयोग यशस्वी झाल्यानंतर केली जाणार राज्यभरात अंमलबजावणी। राज्यात सुमारे 4.5 कोटी 7/12 उतारे आहेत, त्याचे सुमारे 1.5 कोटी नकाशे आहेत। बहुतांश 7/12 उतारे अनेक वेळा फुटलेत, अर्थातच त्यात फेरफार झालेत। पोट इशांमध्ये देखील नोंदी वाढल्या आहेत। परिणामी कोट्यवधी 7/12 उतार्यांच्या पोट इशांचे नकाशे अद्ययावत नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचं दिसून आले आहे। शेतकरी अनुदानासाठीचे 48 लाख अर्ज पडून अनुदानासाठी 44,000 कोटींची आवश्यकता, नियोजनाअभावी गोंधळ। कृषी विषयक विविध योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी केलेले 48 लाख अर्ज पडून आहेत। अनुदान वाटपासाठी सोडतऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू केल्यानंतर देखील या समस्येवर तोडगा निघाला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली। पुरंदर विमानतळाला जमीन देणार नाही, प्रकल्प इतर ठिकाणी हलवा। 95% शेतकऱ्यांचा जमीन देण्यास विरोध, जिल्हा प्रशासनाकडून केली जाते दिशाभूल, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा आरोप। लाडकी बहीण योजनेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार, रोहित पवार यांचा सरकारवर गंभीर आरोप। आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाही, असे यांनी यावेळी ठणकावले। या योजनेतून सरकारने महिलांचा सन्मान करण्याचा दावा केला असला तरी देखील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे वाद निर्माण झालाय। आता सरकार याला काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। घसरणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता, कांद्याच्या बाजारात एकत्रित आवक वाढल्यास दर आणखीन घसरतील। महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी होण्यासह दर कोसळण्याची भीती। मराठवाड्यात पाऊस उघडीप देणार, राज्यात पावसाचा जोर पुढील 5 दिवस कमीच राहणार। राज्यातील अनेक भागात मागील 5 दिवस जोरदार पाऊस झाला, मात्र आज सकाळपासूनच पावसाचा जोर कमी होता। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली। मृदा नमुने घेण्यात बुलढाणा अव्वल, मात्र अहवाल रखडले। राज्यात 13.02 लाख नमुने तपासणीचे उद्दिष्ट, 20,625 अहवाल प्राप्त। 24,000 सर्वाधिक मृदा नमुने बुलढाणा जिल्ह्यात गोळा करण्यात आले। आपले सरकार सेवा केंद्रांचे होणार मूल्यमापन, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। राज्यात 40,000 सेवा केंद्रे, 1,027 प्रकारच्या सेवा तसेच 583 ऑनलाईन। 9,000वर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, घोटाळ्यात उपघोटाळा। निवृत्त महिलांनाही फायदा उघडल्याचा प्रकार उघडकीस। निवृत्त झालेल्या 1,232 महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात योजनेचे पैसे 8 ते 10 महिने जमा केले जात होते। याचाच अर्थ आतापर्यंत त्यांच्या बँक खात्यात 1,85,00,000 रुपये जमा झालेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील लघु प्रकल्पांसह मोठ्या व मध्य प्रकल्पासाठी हवा पावसाचा जोर। 10 प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणी पातळी कमीच। 65 लघु प्रकल्पात जलसाठा आलाय 45%वर। 75 प्रकल्प आहेत जिल्ह्यामध्ये, यामध्ये मोठे व मध्यम 10 प्रकल्प असून त्यातील पाणी पातळी 60%पेक्षा खालीच आहे। पुणे जिल्ह्यातील 23 धोकादायक गावांचे पुनर्वसन होणे झाले अवघड। प्रशासनाच्या कारभाराचा स्थानिकांना फटका। माळीण दुर्घटनेचा दिवस येताच सुरू होते आश्वासनांची खैरात। आंबेगाव तालुक्यातील काही गावांचे पुनर्वसन झाले, इतर ठिकाणी मात्र झाले दुर्लक्ष।
श्रावणामुळे फूल उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या। आंबेगावच्या पूर्व भागात झेंडूच्या फुलांची तोडणी सुरू। सध्या झेंडूच्या फुलाला किलो मागे 50 ते 60 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे। हा बाजारभाव चांगला आहे। यापुढील सणासुदीच्या दिवसांमध्ये या बाजारात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी जनावरांना कुठे घेऊन जावे? पारधचा दवाखाना आजारी। जनावरांना उपचारासाठी घेऊन येणाऱ्या 6000 शेतकऱ्यांची गैरसोय। प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष। धान्य घेणाऱ्या 4 चाकीवाल्यांचा शोध। रेशनचा लाभ बंद होणार। जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात कार्डधारकांची होते तपासणी। पडताळणीनंतर धान्य बंद होणार। जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न वाढले असेल किंवा तुम्हाला आता रेशनची गरज नसेल तर तुम्ही स्वतःहून रेशन योजनेतून बाहेर पडू शकताय। यामुळे गरजू लोकांना योजनेचा लाभ घेता येईल असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे। सांगा शेतकऱ्यांचा दोष काय? कर्जमाफी नाही की नवे कर्ज? 7/12वरील बोजा हटेना। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी कर्जबाजारी। बँकांचे पीक कर्ज वेळेत फेडता आले नाही तर ते खाते NPA होते। अशा वेळी काही बँका थकीत रकमेचा एक रकमी भरणा स्वीकारतात। त्यानंतर लाभार्थी पुन्हा कर्जपात्र ठरतायत। यात व्याज सवलत, दंडमाफी तरतुदी असतात। मुक्ताईनगर तालुक्यातील नाफेड अंतर्गत शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर 8 दिवसानंतर शासकीय ज्वारी खरेदी सुरू। 380 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी अद्याप बाकी। 31 जुलैची अंतिम मुदत। वाशिम जिल्ह्यात प्राथमिक 15,303 हेक्टर तर अंतिम अहवालात 5,564 हेक्टरवरच नुकसान। जून महिन्यातील पीक नुकसानीचे वास्तव। बाधित शेतकऱ्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण। जिल्ह्यामध्ये बुधवार 25 जूनच्या सायंकाळपासून ते गुरुवार 26 जूनच्या दुपारपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे 34 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली। चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा। भीमा नदी काठील पूरसदृश्य परिस्थिती। 8 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे। जुना दगडी पूल पाण्याखाली। वाहतूक बंद। प्रशासन सतर्क। पंढरपूर तालुक्यातील 8ही बंधारे पाण्याखाली गेले असून त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। पुराच्या पाण्यावर प्रशासनाचं लक्ष आहे। 2.5 लाख लाभार्थ्यांचे अनुदान जानेवारीपासून बंद। नागपूर जिल्ह्यात 17,980 प्रलंबित लाभार्थी। श्रावणबाळ संजय गांधी निराधार अनुदान योजना। राज्यातील 2,55,222 लाभार्थ्यांचे जानेवारी 2025 पासून अनुदान रखडले। नाफेडच्या कांदा खरेदीचे वांदे। विक्रीची मुदत वाढवण्याची आफत। ढिसाळ कारभाराचा फटका। केवळ 1.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी। शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। नाफेड व NCCFने राज्यात 44 कांदा खरेदी केंद्राच्या माध्यमातून 3 आठवड्यांपूर्वी कांदा खरेदी सुरू केली। जळगाव जिल्ह्यात जिथे वाघ नाहीत तिथे प्रकल्प। जळगावात वाघ असूनही उपेक्षा। जिल्ह्यातील केळी बागायतील टायगर उपेक्षितच। अनेळ मेळघाट कॉरिडॉरमधील इतर प्रस्ताव लालफितीत। भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांचाही अधिवास जळगाव जिल्ह्यात आहे। मात्र या राष्ट्रीय प्राण्याच्या अधिवासाबाबत ज्या उपाययोजना होणे गरजेचे आहे त्या उपाययोजना जिल्ह्यात झाल्याच्या दिसत नाहीत। माणिकराव तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते। अजित पवार यांच्याकडून राजीनाम्याचे संकेत। अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना वादग्रस्त वक्तव्यावरून झापले असून त्यांच्या राजीनाम्याचे संकेत दिलेले आहेत। सरकारची प्रतिमा धोक्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। परभणी जिल्ह्यात पिकांचे नुकसान। शेतकऱ्यांनी रोखले बायपास मार्गाचे काम। आक्रमक भूमिका। नुकसान भरपाईची जोरदार होते मागणी। धर्मापुरी शिवारात सुरू असलेल्या बायपास रस्त्याच्या कामामुळे पावसाचा नैसर्गिक पाणी प्रवाह रोखला गेलाय। त्यामुळे शेतात पाणी साचले। शेतकऱ्यांच्या ऊस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। प्लॅस्टिक फुलांद्वारे वंध्यत्व पसरण्याचा चीनचा डाव। टायटॅनियम डायऑक्साईडचा वापर। नैसर्गिक फुलांची 2000 कोटींची उलाढालही ठप्प। राष्ट्रीय कृषी बाजारात 5 बाजार समित्यांचा समावेश अपेक्षित। मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश शक्य। लासलगावी टोमॅटोला चढली भावाची लाली। हंगामातील सर्वाधिक भाव 1051 रुपये प्रति कॅरेट। शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण।
20,910 हेक्टरवरील पिके बाधित, तळणी मंडळातील चित्र, अनेक शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान। हिंगोलीतील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पत्राद्वारे विनंती। सुधीर मुनगंटीवारांचे कृषी मंत्र्यांना पत्र, नापिकीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न, या चक्रात शेतकरी अडकलाय। पुणे जिल्ह्याकरता अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 26.92 कोटी मंजूर। फेब्रुवारी ते मे महिन्यातील नुकसान भरपाईसाठी लवकरच मिळणार, काचोडे यांची माहिती। जिल्ह्यात मे महिन्यात 46,029 शेतकऱ्यांच्या सुमारे 15,035 हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीमुळे फटका बसला होता। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशनचे बटन दाबा। धन्यवाद।